पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांच्या पुढाकाराने सायबर पोलीस ठाणे लातूरच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व लातूरचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसलेजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते माझे स्नेही विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार चे मुख्य प्रतोद, मंत्री दर्जा, मी सुद्धा काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद आहे. तुम्हाला आहे का? मलाही आहे. हे सांगावं का आधी? आदरणीय आमदार विक्रम काळेजी, माझे स्नेही आणि माजी मंत्री उदगीरचे आमदार संजय बनसोडेजी, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अमोल तांबेजी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाणजी, श्री थोरात सन्माननीय व्यासपीठ, या सोहळ्याला उपस्थित असलेले लातूर जिल्हा पोलीस दल, बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून लातूर जिल्हा पोलीस दलाने आज लातूर शहरामध्ये सायबर पोलीस ठाणे या इमारतीचं नूतनीकरण आज या ठिकाणी साकारलेलं आहे. मी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबेजी यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. काळाची गरज ओळखून त्यांनी ही व्यवस्था लातूर येथे विकसित केली आणि ती अगदी अत्याधुनिक स्वरूपामध्ये कार्यान्वित केली. आणि त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला सांगितलं की त्याचा सामान्य माणसाला कसा उपयोग आणि फायदा होणार आहे. आणि या सगळ्या कामासाठी आपल्या लातूरचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसलेजी यांनी मान्यता दिली, निधी दिला आणि आज हा उपक्रम या ठिकाणी सुरू होताना आपण सारे अनुभवतोय. तर म्हणजे पोलीस दल यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं म्हणजे मी इथं येण्या अगोदर विचार केला होता की काही सामान्य माणसाचे मुद्दे मांडावे, पण आज तो दिवस नाही आहे.
आजचा दिवस पोलीस दलाचं कौतुक करण्याचा आहे. पोलीस दल कार्यरत असतं म्हणून सामान्य माणसं शांतपणे झोपू शकतात, गुणा गोविंद्यानं नांदू शकतात, याची जाणीव आम्हाला आहे. आणि महाराष्ट्राचं फारसं मला माहिती नाही, पण लातूर पोलीस दलाबद्दल मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासूनच लातूर जिल्ह्याचं पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रगण्य राहिलेलं आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. लातूरला पोलीस दलामध्ये जे अधिकारी आले, ज्यांनी आपल्या कार्याची सुरुवात लातूर येथे केली, ते अधिकारी आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सेवा देत असताना अनुभवायला मिळाले. आणि आता असा कुठलाही विभाग नाही पोलीस दलामध्ये, मग केंद्राचा असेल राज्याचा असेल, की जिथं लातूर येथे सेवा दिल्यानंतर त्या विभागामध्ये ते कार्यरत झाले नाही. संजय बनसोडे यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा उल्लेख केला आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नेहमी हे पथ्य पाळलं आणि हे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय अभयसिंह राजे भोसले साहेब हे जिवलग मित्र. मंत्रिमंडळामध्ये त्यांनी एकत्र काम केलं आणि म्हणून त्या काळापासून लातूर असेल, सातारा असेल, हे जे काही ऋणानुबंध आहे हे त्या काळापासूनच आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्या काळामध्ये मंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पाट्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विकास कामांच्या व आदरणीय अभयसिंह राजे भोसले साहेबांच्या आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या त्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय शिवेंद्रराजे भोसलेजी यांच्याकडनं सुद्धा त्याच अपेक्षा आहेत आणि त्याच अपेक्षेने आज हे कार्य या ठिकाणी पूर्ण होत आहे. याबद्दल खरंच मला मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटतात. तर कदाचित हे सायबर पोलीस ठाण्याचं काम अनेक दिवस हे घोंगडं भिजत पडलं असावं आणि पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आणि आज ते इथं नावारूपाला आलंय. मला असं वाटतं की पोलीस दलाचे हात यामुळे अधिक सक्षम होणार नाही, याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. आणि पोलीस दल खरं म्हणजे हे सगळे हिरो आहेत खऱ्या अर्थात. असा एखादाही चित्रपट तुम्ही पाहिला का की जिथं पोलीस ऑफिसर कोणती भूमिका असते? आणि अनेक चित्रपटामध्ये आपला जो काही तेव्हा यू आर द रिअल हिरो. आपल्याबद्दल आम्हाला प्रेम आहे, आस्था आहे, आदर आहे. आणि कधीही म्हणजे विधिमंडळामध्ये सुद्धा पोलीस दलाचा एखादा प्रश्न आला तर अख्खं विधिमंडळ, कुठल्याही पक्षाचा तो आमदार असेल, ते सारे आमदार एकमुखानं पोलीस दलाच्या पाठीशी उभे राहतात. हे मला इथं प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे आणि हीच जपण्याचं काम आपल्याला या निमित्तानं करायचं आहे. आज गुन्हे किती आहेत या संदर्भात इथे मी भाष्य करणार नाही.
पण आज कायदा आणि सुव्यवस्था लातूर येथे अबाधित आहे, याचं सारं श्रेय तुमचं आहे. कष्ट तुम्ही घेता, भाषण आम्ही करतो, आणि म्हणून सारं श्रेय तुमचं आहे. असंच काम या पुढच्याही काळामध्ये तुमच्या हातून घडत राहो. महाराष्ट्र सरकार, पोलीस दलाच्या, मग जिल्ह्यातल्या, राज्यातल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपल्याला जलद गतीनं कशा दूर करता येतील यासाठी ते प्रयत्नशील आहेतच. मला असं वाटतं की आता गृह खातं हे मुख्यमंत्र्याकडे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष सुरुवातीपासूनच दिलेलं आहे. लातूर येथे सुद्धा अनेक प्रकल्पांना महाराष्ट्र सरकारनं निधी दिला आहे आणि आज ती विकास कामं सुद्धा जी या ठिकाणी सुरू आहेत त्याची देखील माहिती आपल्याला थोडक्यात या ठिकाणी देण्यात आली. खरं म्हणजे पालकमंत्र्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो की आपण सायबर पोलीस ठाणे उभं केलं, पण इमारतीचं नूतनीकरण केलं. नवी इमारत नाही बांधली, ठीक आहे, आता जी गरज आहे इमारतीचं नूतनीकरण केलं. हे सुद्धा म्हणजे SP ऑफिस सुद्धा त्या काळामध्ये, SP ऑफिस सुद्धा त्या काळामध्ये जुन्याच इमारतीमध्ये सुरू झालं. SP ऑफिस, कारण त्या काळामध्ये गृह विभागाला फारसा निधी मिळत नसत, गृह खातं ही प्राथमिकता नसत. पण आपल्या माध्यमात आता बांधकाम खातं आपल्याकडे आहे. फक्त रस्तेच तुम्ही बांधता असं नाही, तर महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या इमारती आहेत त्या इमारती बांधण्याचं सुद्धा काम आणि अधिकार आपल्या पालकमंत्र्याचे आहेत. आणि म्हणून इथं ज्या काही आता इमारती, मग SP ऑफिस याची एक नवी इमारत इथं व्हावी, ही एक मागणी या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. कारण एवढं चांगलं काम जर आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सारे सहकारी करत असतील तर मग ते मुख्य रस्त्यावरनं SP ऑफिस हे दिसलं पाहिजे, नाही का? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खूप प्रयत्न केले की मुख्य मार्गावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व्हावं, पण ते यश नाही आलं. कदाचित आपण येण्याची आवश्यकता ती होती आणि म्हणून आपल्याकडनं या अपेक्षा आहेत की जिल्हा पोलीस दलाला जेवढा निधी त्यांच्या इमारतीसाठी लागेल, लातूरच नव्हे तर लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये या व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण मदत कराल याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि आपले पालकमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहेत. आहे का काही शंका? संजय बनसोडे जरी लाडके असले तरी त्यांच्यापेक्षा अधिक लाड महाराजांचा मुख्यमंत्री करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ची कल्पना आहे. आणि म्हणून पालकमंत्र्यांनी एखादी मागणी जर मुख्यमंत्र्यांना केली, ज्यांच्याकडे गृह खातं आहे, तर ती मागणी त्वरित मंजूर होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझी अशी विनंती आहे की सगळ्या मागण्या या आता तुम्ही सादर करा. त्याचा पाठपुरावा आमदार म्हणून आम्ही सगळे करूच, पण पालकमंत्री महोदय त्यामध्ये पुढाकार घेतील आणि मुख्यमंत्र्याकडनं त्याला निधी उपलब्ध करून घेतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे, अधिक भाष्य करून मी आणखी वेळ घेणार नाही. सायबर क्राईम हा नवा विषय आहे आणि समाजामध्ये अजून मला असं वाटतं की या विषयाच्या संदर्भामध्ये जेवढा हा विषय तरुणाईला कळतो सायबर क्राईम, कारण सायबर लिटरेट असल्याशिवाय सायबर क्राईम कोणी करणार नाही. म्हणजे ज्याला कम्प्युटरच वापरता येत नाही किंवा सॉफ्टवेअरचा ज्ञान ज्याच्याकडे नाही तो तर काही याच्यात पडणार नाही. त्यामुळे हे वेगळं आव्हान आहे, कारण तरुणाई याच्यामध्ये आहे आणि ती तरुणाई
या सायबर प्लॅटफॉर्म्समध्ये अनेक असे विधिमंडळामध्ये याची चर्चा झाली की कोणीतरी बँकॉकला बसलंय, कोणीतरी हाँगकाँगला बसलंय, कोणीतरी दुबईला बसलंय, तिथून हे प्लॅटफॉर्म्स कार्यान्वित होतात आणि मग ते युजर्स कुठेही, मग अगदी तांदुळ्यातून, लोहाऱ्यातून, धाराशिवमधून, तिथून युजर जॉईन होतात आणि मग कधी ते पैसे त्यातून हडप केले जातात हे लक्षातही येत नाही. कारण अजूनही हे ज्ञान पूर्णपणे आपण अजून सायबर लिटरेट अजून त्याची लिटरसी अजून पूर्णपणे झालेलं नाही. आता विक्रम काळेजी म्हणाले पूर्वी आपल्याकडे घरफोडी व्हायची, आता सायबर क्राईममुळं घरी बसून घरफोडी करता येते. त्यामुळं हे सगळं चित्र हे बदलत चाललेलं आहे. त्यामुळे या नव्या युगाचे हे नवे आव्हान आहेत आणि गेमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, बेटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. अशी अनेक उदाहरणं लातूर शहरामध्ये आहेत आणि आमचेच सगळे सहकारी आहेत. त्यांच्या नव्या ज्या पिढ्या आहेत कोट्यावधी रुपयाला फसले. लातूरचे काही आमचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, नावं मी घेणार नाही, पण अगदी त्यांच्या मालमत्ता सुद्धा त्यांना विकण्याची वेळ आली. कारण ते जे पैसे देणे झाले ते मालमत्ता विकून पैसे ते द्यावे लागले आणि गुन्हाही नोंदवता येत नाही. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये असं घडलं हे हा सुद्धा एक भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस दलानं याच्यामध्ये जागरूकता अधिक करण्याची गरज आहे आणि आमच्याकडनं आपल्याला जी मदत आवश्यक असेल, जे सहकार्य आवश्यक असेल ते सगळं सहकार्य आम्ही तत्परतेने करू. कारण त्याच्यामध्ये जसं डॉक्टर शिवाजी काळगे म्हणाले पब्लिक इंटरेस्ट आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पब्लिक इंटरेस्टसाठीच लढत असतो आणि तुम्ही सुद्धा अधिकारी म्हणून पब्लिक इंटरेस्टसाठीच लढत असता. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. एक दिवस असा येईल की घरी बसून FIR नोंदवता येईल, पोलीस ठाण्यात जायची गरज नाही. डिजिटल अजून नसेल आलं, घरी बसून तर करता येत. नाही पण रजिस्टर होते का? झालं होतं. म्हणजे सगळं डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र वगैरे वगैरे हे जे सगळं चाललं आहे याच्यामध्ये हे सगळं चित्र बदलत चाललेलं आहे. तर म्हणजे आज तुमचं कौतुक तर आहेच, पण तुमच्या सुद्धा ज्या अनंत अडचणी आहेत, तुमचे वर्किंग आवर्स आहेत, तुमचं वेतन आहे, तुम्हाला ज्या काही सुविधा मिळवायच्या आहेत, पोलिसांच्या वेतनाबाबत सुद्धा विचार झाला पाहिजे. कारण पोलिसांचं वेतन जे आहे हे सुद्धा आता या महागाईच्या काळामध्ये ते वेतन पुरेसं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पोलीस खात्यामध्ये रिफॉर्म्स या संदर्भामध्ये सुद्धा सरकार अनेकदा चर्चा करतं आणि त्या रिफॉर्म्समध्ये सुद्धा मला असं वाटतं की काही आमूलाग्र नवे बदल ही करण्याची गरज आहे. ही देखील अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. काही कायद्यांमध्ये सुद्धा दुरुस्त्या करण्याची गरज आहे. आम्हाला पोलीस अधीक्षकांनी चर्चेमध्ये सांगितलं की आता गुन्हेगारी आटोक्यात आणायची असेल, गुन्हेगारांना जर मार्गावर आणायचं असेल आता काही अधिकार जे आहेत ते रेव्हेन्यूला आहेत. बरं, मोठ्या शहरामध्ये ते अधिकार पोलीस खात्याला आहे, पण लातूरमध्ये, धाराशिवमध्ये, परभणीमध्ये हे अधिकार रेव्हेन्यूला आहे. आणि म्हणून हे अधिकार सुद्धा कायद्यामध्ये बदल करून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि आपल्याशी सुद्धा आम्ही चर्चा करू. सगळे आमदार, म्हणजे आम्ही फक्त निवडणुकीपुरतं भांडत राहतो बरं का. निवडणुका झाल्यानंतर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्नशील असतो. आता निवडणुकीमध्ये संजय बनसोडे यांचे आमचे भांडणं होतात, पण निवडणुकीमध्ये विक्रम काळेंचे तर भांडणंही होत नाही. कधी होतात आपण? कधीच नाही. त्यामुळं लातूर जिल्ह्याची ही जी काही संस्कृती आहे आणि नेहमीच लातूर जिल्ह्यामध्ये पुढाऱ्यांनी हेच सांगितलं, निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर समाजकारण. मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की आता ह्या पोलीस दलामध्ये लातूर शहरामध्ये अनेक पोलीस अधिकारी आहेत. आता मी
हे 16वं वर्ष आहे हे माझं आमदारकीचं. आमदारकीचं 16वं वर्ष आहे. या 16 वर्षामध्ये 16 सुद्धा मी फोन केले नसतील पोलीस अधिकाऱ्याला, कधीच नाही. आणि हे 16 सुद्धा फोन जर शून्य व्हायचे असतील ते तुमच्या हातात आहे. तुम्ही जर फोन नाही केला तर माझाही फोन जातो. तुम्ही नाही असं तुम्हाला उद्देशून म्हणजे म्हणत नाही. कसं असतं, सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे तर चालतच असतं ना. आणि मग आपलं जरी काही नसलं तरी मग तिथं काहीतरी होतं. मग ह्यांचा फोन आला होता, मग आमचा कार्यकर्ता येऊन म्हणतो त्यांचा फोन गेला, तुम्ही काय करता, अशी अडचण कधी कधी होते. तसं तुमच्याबद्दल आमची तक्रार नाही, तुमच्याबद्दलही आमची तक्रार नाही. तुम्हाला आता म्हणजे त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आपल्या सहकार्यानं जर आपण सांगितलं की आता समजा त्यांचे फोन नाही आले, बरं फोन यावेत, काही अडचण असेल तर आलेच पाहिजे. पण ही जी काही अनावश्यक राजकीय जे काही फोनाफोनी असते ते येऊन, कारण इथं कधीच ही संस्कृती राहिलेली नाही. आणि मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पोलीस दलाकडे सुद्धा आम्ही विशेष लक्ष येणाऱ्या काळामध्ये देऊ आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जेवढं म्हणून आपल्याला करता येईल ते सगळं करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, एवढं या निमित्तानं मी बोलेन. मी पुन्हा एकदा श्री अमोल तांबे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे मनापासून मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि महाराष्ट्र शासनानं, मुख्यमंत्र्यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक लातूरला दिला याबद्दल त्यांचे जाहीर आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ते इथून जाणार नाही ही सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. आणि चांगलं काम केलं तर एखाद्या वर्षाचं एक्सटेन्शन सुद्धा त्यांना गृह विभाग देईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.